जिथे सर्व असमर्थ तिथे फक्त स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। स्वामी भक्तांनो, तुम्हाला कधी असा अनुभव आलेला आहे का की आपल्या डोळ्यांना जे दिसतं ते फक्त चित्र नसतं, ते असतात आपल्या मनातील भावना। असाच एक अनुभव आज मला तुमच्यासोबत शेअर करायचा आहे, जो माझ्या मनात खोलवर जपलेला आहे। हा अनुभव सांगायचा विचार बऱ्याच दिवसापासून मनात येत होता, पण मनात एक भीती होती की लोक काय विचार करतील, लोकांना खरंच विश्वास बसेल का। तरीही आज मनाने धैर्य केलं, कारण काही अनुभव शब्दापलीकडचे असतात जे मनात दडवून ठेवताच येत नाही। मी दररोज केंद्रात संध्याकाळच्या आरतीला जाते। आरतीचा प्रत्येक क्षण मन शांत करतो आणि त्या शांततेत एक वेगळीच अनुभूती येते। मागील काही दिवसांपासून शब्दात न मावणारी एक वेगळीच अनुभूती मला आलेली आहे। मागील काही दिवसांपासून मी जेव्हाही स्वामी समर्थांच्या फोटोकडे पाहते, मला तिथे साक्षात दत्त महाराजच दिसते। जणू स्वामी मला स्वतः त्या दत्त रूपात दर्शन देत आहे। स्वामी त्यांच्या भक्तांना आपली ओळख देतात, पण ती अशा रूपाने, ही विश्वास बसण्यासारखी गोष्टच नाही। मी बऱ्याच वेळेला स्वतःच्या मनाला समजवते की हा फक्त तुझा भ्रम आहे, पण जे अनुभव मनाला स्थैर्य देतात, डोळ्यांना समाधान देतात, तो भ्रम कसा असू शकतो। हा माझा अनुभव मी केंद्रात एका महिला सेवेकरीलाही सांगितला होता की मी जेव्हाही स्वामींकडे पाहते, मला तिथे फक्त दत्त रूपच स्वामींचं दिसतं। आज मला असं वाटलं की हा अनुभव तुमच्यासोबत शेअर करणं हेही स्वामींचा एक संकेतच आहे, कारण स्वामी कोणत्या रूपात, कधी आणि कसे दर्शन देतील हे ठरवण्याचं सामर्थ्य फक्त त्यांच्याकडेच आहे। आज मी हा अनुभव तुमच्यासोबत शेअर केला तर हे तुम्हाला पटावे म्हणून नाही, तर ज्यांच्या मनात स्वामींच्या प्रती खरी श्रद्धा आहे त्यांच्यापर्यंत ही भावना पोहोचावी, हाच एक उद्देश। स्वामी समर्थ महाराज कधीच गोंगाटात भेटत नाही, ते भेटतात मनाच्या शांततेत, आणि जेव्हा ते भेटतात तेव्हा शब्दही अपुरे पडतात। तिथे उरतो तो फक्त विश्वास। शेवटी एवढेच म्हणेल की स्वामी कोणत्या रूपात, कसे आणि केव्हा दर्शन देतील हे ठरवण्याचं सामर्थ्य फक्त आणि फक्त त्यांच्याकडेच आहे। श्री स्वामी समर्थ। हे सर्व असमर्थ तिथे फक्त स्वामी समर्थ। तुझ्या चरणी ठेवता सारे मिले समाधानार्थ।